तर मित्रांनो, महाराष्ट्र B.एड CET-साठीच्या मानसिक क्षमता चाचणी या 40 मार्कच्या भागासाठी आपण हे आता चौथं लेक्चर घेतोय. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण वर्गीकरणावर आधारित प्रश्न म्हणजेच क्लासिफिकेशनमधला भाग घेतला होता. ज्याच्यामध्ये आपण शाब्दिक वर्गीकरण हा भाग घेतला आहे मागच्या लेक्चर म्हणजेच व्हर्बल क्लासिफिकेशन. आता या लेक्चरमध्ये आपण अशाब्दिक वर्गीकरण म्हणजेच नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन घेणार आहोत. म्हणजेच काय, तर आकृत्या आणि अंक यांच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं राहणार आहे. तर सुरू करूया. वर्गीकरणामध्ये पण आपण आता दुसरा पार्ट बघतोय. आधी होतं शाब्दिक वर्गीकरण, आता आहे अशाब्दिक वर्गीकरण म्हणजेच नॉन व्हर्बल क्लासिफिकेशन. या प्रकारामध्ये आता आकृत्या दिलेल्या असतात. आधी काय होतं, शब्द दिलेलं होतं. 4 आकृत्यामध्ये प्रथमदर्शी सारख्या वाटतात, पण 3 आकृत्या काहीतरी संबंध म्हणजे सारख्या असतात कोणत्या तरी पद्धतीत, आणि चौथी वेगळी असते. तीच आपली ओळखायची आणि तेच आपलं योग्य उत्तर आहे. तर बघूया 63वा प्रश्न. इथं त्रिकोण दिला आहे, इथं वर्तुळ दिलं आहे, इथं चौकोन दिलं आहे आणि इथं पंचकोन दिला आहे. तर फरक काय आता या आकृतीत वेगळी कोणती आहे? तर हे बघा, या आकृतीला 3 साईड आहे, या आकृतीला 4 साईड आहे, या आकृतीला 5 साईड आहे. सर्वांना साईड आहे म्हणजे बाजू आहे, पण वर्तुळाला बाजू आहे का नाही, त्याच्यामुळे ते आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. NM असे आहे, इथं MM आहे, म्हणजे MM म्हणजे इथं, आणि इथं काय L आहे त्याचा उलटा केला आहे, म्हणजे फक्त मिरर इमेज केली. आरशामध्ये जर L असा दाखवला तर असा दिसेल. तसंच इकडे बघा, P जर आरशामध्ये असा दाखवला तर पुढच्या बाजूला तो असा दिसेल. आणि तेच जर इथं बघितलं, इथं ती मिरर इमेज यांची तयार नाही झालेली आहे, यांची मिरर इमेज तयार नाही झाली, त्याच्यामुळे काय हेच आपलं योग्य उत्तर आहे. बाकी सर्वांची मिरर इमेज म्हणजे आरशातली प्रतिमा तयार झालेली आहे, त्याच्यामुळे ते आपलं हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं काय पहिल्या आकृतीत बाहेर त्रिकोण, मधी त्रिकोण. पुढे काय, बाहेर चौकोन, मधी त्रिकोण. क मध्ये काय, बाहेर वर्तुळ, मधी वर्तुळ. इथं काय, बाहेर चौकोन, मधी चौकोन. म्हणजे वेगळी कोणती आहे मग हे बघा, तर ब मधली वेगळी, कारण इथं बाहेर चौकोन आहे आणि मध्ये त्रिकोण आहे, म्हणजे वेगळे. बाकी सर्वांमध्ये सेम होतं, बाहेर त्रिकोण तर मध्ये त्रिकोणात, बाहेर वर्तुळ तर मध्ये वर्तुळ. त्याच्यामुळे हे आपलं ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. अमधली जी आकृती आहे, ही ब मधली आकृती, ही क मधली आकृती, ही ड मधली आकृती. आता याच्यामध्ये कॉमन काय बघा, अमधली आकृती ना, तर बघा दोन्ही पार्ट सेम आहे, याचे पण दोन्ही पार्ट सेम आहे, याचे पण दोन्ही पार्ट सेम आहे. याचे आहे का सेम? नाही, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर राहील वेगळं. पुढचा प्रश्न बघूया. 67. मध्ये अशी आकृती, ब मध्ये अशी, क मध्ये अशी, ड मध्ये अशी. आता याचं जर ऑब्झर्वेशन केलं बघा, इथं 2 डार्क सर्कल, इथं पण 2 डार्क सर्कल, इथं पण 2 डार्क सर्कल, पण इथं काय, इथं 3 डार्क सर्कल आहे. त्याच्यामुळे हे आपलं वेगळं आहे, त्याच्यामुळे योग्य उत्तर तेच राहील. पुढचा प्रश्न बघूया. मध्ये अशी आकृती, ब मध्ये अशी आकृती, क मध्ये अशी आकृती, ड मध्ये अशी. तर वेगळं काय, आधी आपण किती सर्कल किती ते मोजून घेऊ. 1 2 3 आणि 4. 4 सर्कल एकमेकाच्या आत. इथं किती, 1 2 3 आणि 4. इथं पण 4 आहे. इथं किती, 1 2 3 4 5. हे बघा, हे वेगळं आहे. आधी आपण चौथ्याचं पण चेक करून घेऊ. तरी 1 2 3 4, म्हणजे याच्यामध्ये पण 4 सर्कल, याच्यामध्ये पण 4 सर्कल, याच्यामध्ये पण 4 सर्कल आहे, पण याच्यात 5 सर्कल आहे, त्याच्यामुळे हे वेगळं आहे, तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे बघा, इथं ट्रायंगल दिलेलं आहे बरोबर, त्याला 3 अँगल पण दिलेले आहे. इथं पण बघा, क मध्ये ट्रायंगल दिलं आहे, त्याला 3 अँगल पण दिले आहे. इथं पण बघा, त्याला पण ट्रायंगल दिलं आहे, त्याला 3 अँगल पण दिले. पण इथं बघा, ब मध्ये काय झालं आहे, इथं ट्रायंगल आहे पण अँगल किती, त्यांनी 2च दिले, त्याच्यामुळे हे आपलं वेगळं आहे, हेच उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न बघूया. मध्ये ट्रायंगल आहे, ब मध्ये नाही, ट्रायंगल कंप्लीट नाही आहे, क मध्ये पण ट्रायंगल कंप्लीट नाही आहे, ड मध्ये पण चौकोन कंप्लीट नाही. तर इथं काय, हे बघा, ड मधली आकृती कंप्लीट नाही आहे, क मधली कंप्लीट नाही आहे, ब मधली कंप्लीट नाही आहे, म्हणजे क्लोज फिगर नाही आहे त्या. पण तेच मध्ये बघितलं तर हा ट्रायंगल कंप्लीट आहे, म्हणजे ते क्लोज शेप आहे, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. तर याच्यामध्ये जर बघितलं ना, हे बघा, हा वर्तुळ इथं आहे, हा वर्तुळ इथं आहे, हा वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे. हा प्लस आहे का, हे प्लसचं जे साईन आहे इथं पण आहे, क मध्ये पण आहे, इथं पण आहे. आता हा बघूया, डार्क चौकोन सारखं दिसतंय ते, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ॲक्च्युली क्रॉस येते पण आहे, चारही पण ठिकाणी आहे. तेच जर हा स्टार बघितला, हा स्टार जो आहे पहिल्या आकृतीमध्ये पण आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये पण आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये पण आहे, पण क आकृतीमध्ये नाही आहे इथं, म्हणजे स्टार इथं मिसिंग आहे, म्हणजे ही आपली एक वेगळी आकृती आहे, त्याच्यामुळे तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया.
वेगळी आकृती कोणती आहे ते ओळखायची आता याच्यामध्ये पण आपल्याला. तर इथं जर बघितलं ना, हे बघा इथं वरती ट्रायंगलसारखं आहे, इथं पण वरती ट्रायंगलसारखं आहे, मध्ये पण वरती ट्रायंगलसारखं आहे, इथं पण ट्रायंगलसारखं आहे. आता इथं सारखंच आहे, पण हा जो डार्क सेमी सर्कल आहे मध्ये आहे, मध्ये पण आहे तो डार्क सेमी सर्कल, मध्ये पण आहे, पण तो मध्ये डार्क पूर्ण नाही आहे, त्याच्यामुळे हा आपला योग्य उत्तर राहील वेगळं. पुढचा प्रश्न बघूया. 2 चौकोन दिले मध्ये सारखे सारखे, इथं पण 2 चौकोन दिले मध्ये सारखे सारखे, इथं 2 चौकोन दिले पण ते सारखे नाही, आणि इथं पण मध्ये पण चौकोन सारखे सारखे दिलेले, पण मध्ये नाही आहे सारखे सारखे, सारखा साईज नाही आहे त्यांचा, एक छोटा एक मोठा आहे, बाकी सर्वांमध्ये सारखे साईजचे दिलेले, त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मध्ये अशी आकृती, मध्ये, मध्ये आणि मध्ये. आता याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं, हे जे डार्क सर्कल आहे, डार्क डॉट्स एकमेकाच्या ऑपोजिट आहे बघा. इथं पण बघा, मध्ये पण बघा एकमेकाच्या ऑपोजिट आहे, म्हणजे एकमेकाच्या ऑपोजिट साईडला आहे तिन्ही डायग्राममध्ये पण तेच जर इथं ऑप्शनमध्ये बघितलं तर ते एकमेकाच्या ऑपोजिट नाही आहे, तर एकमेकाच्या जवळ आहे, त्याच्यामुळे हे आपलं वेगळं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे ते आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मध्ये दिलेलं आहे, वर्तुळ दिलेलं आहे, त्याला त्यांनी 4 इक्वल भागमध्ये केले. इथं काय केलं आहे, या आकृतीमध्ये पण झालं ना तर 4 इक्वल भाग तयार झालेले बघा. आकृतीमध्ये जर बघितलं ना, इथं पण 4 इक्वल भाग तयार झालेले. तेच जर मध्ये बघितलं, 1 2 3 4 हे समान भाग तयार नाही झालेले, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया. याच्यात वेगळं काय आता बघा, याचं नाक बघा इकडं वळलेलं, याचं नाक पण इकडं वळलेलं, याचं नाक पण इकडं वळलेलं आहे, पण याचं नाक बघा डाव्या बाजूला वळलेलं आहे. बाकी सर्व तर सेमच आहे, स्माईल तर सेमच दिली आहे त्यांनी, म्हणजे हे नाकामुळेच फरक तयार झालेला फक्त, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर राहील क. पुढचा प्रश्न बघूया. मध्ये काय आहे, सर्व सर्कलच आहे ना सर्व ऑप्शनमध्ये, मग किती सर्कल आहे याच्यात, 1 2 3 4 5, 5 सर्कल, 1 2 3 4 5, 5 सर्कल, 1 2 3 4 5 सर्कल, 1 2 3 4 5 6, इथं 7 सर्कल झाली म्हणजे हा वेगळा ऑप्शन, हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जर समजा एखाद्या आकृतीत आहे ना जास्त 1 2 3 असे दिले असते ना, तर एक एक चेक करून घ्यायचं की ते पुढच्या आकृतीत कंटिन्यू झाले का नाही. मग आता हे चेक करू, हा स्टार सारखा आहे का पुढच्या आकृतीत, आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. आता क्रॉस आहे का पुढच्या आकृतीत, आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. हा जो डार्क डॉट आहे तो आहे का पुढच्या आकृतीत, इथं पण आहे, मध्ये पण आहे, पण इथं तो डार्क डॉट नाही आहे, तर इथं डार्क डॉटच्या ऐवजी काय आहे, प्लस आला आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर राहील, कारण ते वेगळे. पुढचा प्रश्न बघूया. 80. आता हे बघा, याच्या डोक्यावर आहे ट्रायंगलसारखं, इकडं पण आहे ट्रायंगलसारखं, हे फक्त इकडं वळवले पुढच्या आकृतीत. ओके, आता इकडं पण आहे ट्रायंगल बघा, पण एक लगेच फरक लक्षात येतो आहे बघा, इथं ट्रायंगल नाही येतो कोणत्याच साईडला, तर इथं काय झालं आहे, हाफ सर्कल तयार झाला आहे फक्त, म्हणजे हे आपलं वेगळं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे बघा, खाली असं चौकोनासारखं दिलं आहे, आयतासारखं तयार झाली आकृती, आणि वरती काय सेमी सर्कल दिले असे तसे 1 2 सर्क्युलर लाईन्स दिलेले, 1 2 3 4 5 सर्क्युलर लाईन्स आहे इथं. पुढच्या ह्याच्यात किती, 1 2 3 लाईन्स आहे. इथं किती लाईन्स आहे बघा, 1 2 3 4 आणि 5. इथं पण 5 सर्क्युलर लाईन आहे, इथं पण बघा 1 2 3 4 आणि 5, इथं पण 5 सर्क्युलर, क आणि मध्ये 5 सर्क्युलर लाईन आहे, पण इथं 3च सर्क्युलर लाईन आहे. बघितल्या लक्षात येतं, पण तरी आपण मोजून बघितलं. पुढचा प्रश्न बघूया. 82. ही आकृती आहे अशी, ही आकृती अशी उजव्या बाजूला झाली फक्त, बाकी काही चेंज नाही केलेलं आहे. पण इथं बघा, ही आकृतीत साईड तर चेंज झाली, पण मध्ये एक ॲरो पण, मध्ये एक लाईन पण ॲड झाली. अशी लाईन आहे का कुठे बाकीच्या डायग्राममध्ये, अशी लाईन नाही आहे ना, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. आता इथं पण 3 डॉट आहे पहिल्या डायग्राममध्ये, हे बघा 1 2 आणि 3 डॉट आहे, तर ते डॉट पुढच्या डायग्राम्समध्ये कंटिन्यू झाली का ते बघूया. 1 2 3, हे बघा इथं पण 3 डॉट आहे, हे बघा ऑप्शनमध्ये पण बघा 3 डॉट आहे, पण ते जर ऑप्शनमध्ये बघितलं ना 1 2 3 आणि 4 डॉट आहे, म्हणजेच ही आपली वेगळी डायग्राम आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता ही जी ए सारखी डायग्राम आहे, त्याच्यामध्ये काय आहे, इथं चौकोन आहे, इथं पण काय आहे, चौकोन आहे, मध्ये पण काय आहे, चौकोन आहे, जरी तो उलटा झाला तरी पण चौकोनाचा आहे. पण तेच जर या ऑप्शनमध्ये बघितलं, ऑप्शनमध्ये, तर इथं ट्रायंगल आहे,
म्हणजे ही आपली वेगळी डायग्राम आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. सर्कल आहे, त्याच्यामध्ये ॲरो आहे, लेफ्ट साईडला जातो आहे. इथं काय आहे, सर्कल आहे, ॲरो जो आहे तो वरच्या साईडला जातो आहे. इथं पण सर्कल आहे, ॲरो आहे, राईट साईडला जातो आहे. इथं पण सर्कल आहे, पण इथं ॲरोच नाही, दोन्ही साईडला ॲरोच नाही, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं ट्रायंगल आहे, पहिल्या डायग्राममध्ये एक लाईन आहे मध्ये आणि एक डार्क सर्कल आहे. इथं पण ट्रायंगल आहे, मध्ये एक लाईन आहे, वरती एक डार्क सर्कल आहे. इथं पण ट्रायंगल आहे, मध्ये एक लाईन आहे, पण वरती डार्क सर्कल नाही तर खाली आहे. आता ही तर वेगळी होतीच, पण तरी आपण पुढचा ऑप्शन बघूया. एक ट्रायंगल आहे, मध्ये एक लाईन आहे, वरती डार्क सर्कल आहे. या 3 डायग्राम ज्या आहे अ, ब आणि ड सारखे आहे, पण क ही ऑप्शन वेगळी आहे, कारण इथं डार्क सर्कल लाईनच्या मधल्या लाईनच्या खाली आला आहे. तर पुढचा प्रश्न बघूया 88वा. आता याच्यामध्ये हे बघा, सर्कल तर कॉमन आहे सर्व डायग्राम्समध्ये सर्कल कॉमन आहे. मग आता वेगळं तर मध्येच सापडेल आपल्याला. मग इथं काय आहे, पहिल्या डायग्राममध्ये चौकोन किंवा आयत समजा त्याला तुम्ही. आता याच्यामध्ये काय केलं आहे, एका कोपऱ्यापासून एका व्हर्टेक्सपासून दुसऱ्या व्हर्टेक्सपर्यंत लाईन गेली, म्हणजेच कर्ण तयार झाला आहे. इथं पण एका व्हर्टेक्स म्हणण्यापेक्षा ना मी साध्या भाषेत कोपरा म्हणतो, म्हणजे जिथं 2 लाईन्स एकत्र आल्या आहे त्याला व्हर्टेक्स म्हणता, त्यालाच मी आता कोपरा म्हणतो या एक्झाम्पलमध्ये. ओके. आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, सर्कल तर कॉमन आहे, हा झाला ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये काय झालं आहे बघा, एका कोपऱ्यापासून लाईन निघाली, पण ती दुसरीकडे कोपऱ्यावर नाही गेली आहे, तर एका फक्त लाईनवर गेली आहे ती. ओके. इथं पण बघा, एका कोपऱ्यापासून निघाली, दुसऱ्या इकडं फक्त लाईनपर्यंत पोचली आहे, कोपऱ्यावर नाही गेली ती. इथं कोपऱ्यापासून निघाली, दुसरीकडे फक्त लाईनवर गेली, कोपऱ्यावर नाही गेली. आता ते तिसरी डायग्राम जर बघितली आपण, याच्यात काय आहे, पंचकोन दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये गेले का सर्व लाईन्स कोपऱ्यावर एकमेकांवर. या कोपऱ्यापासून निघाली, या कोपऱ्यावर गेली, 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 इथून निघाली, या कोपऱ्यापासून या कोपऱ्यावर गेली. याच्यामध्ये पण सर्व लाईन्स कोपऱ्यावर गेले आहे, याच्यामध्ये पण सर्व लाईन्स कोपऱ्यावर म्हणजेच व्हर्टेक्सवर गेले आहे. ओके. आता मग लास्ट फक्त याच्यामध्ये नव्हत्या गेल्या सर्व लाईन्स, त्या कुठं गेल्या होत्या, दुसऱ्या लाईनपर्यंत पोहोचल्या होत्या फक्त. आता मग लास्ट डायग्राम बघूया, याच्यात काय आहे का वेगळं. याच्यामध्ये दिला आहे षटकोन आपल्याला. आता याच्यात पण लाईन्स गेले का कोपऱ्यावर, बघा इथून या कोपऱ्यावरून लाईन निघाली, या कोपऱ्यावर गेली, या कोपऱ्यापासून लाईन निघाली, या कोपऱ्यावर गेली, या कोपऱ्यापासून निघाली, या कोपऱ्यावर गेली. याच्यात पण लाईन्स सर्व एका व्हर्टेक्सपासून दुसऱ्या व्हर्टेक्सपर्यंत जात आहे. फक्त ही जे ब आकृती आहे, याच्यामध्ये काय झालं होतं, या ब आकृतीमध्ये व्हर्टेक्स म्हणजे कोपऱ्यापासून लाईन निघाली, पण ती कुठं एका दुसऱ्या लाईनवर गेली होती, म्हणजे हेच आपली वेगळी डायग्राम आहे, तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2 साईडला ट्रायंगल दिले, मध्ये असे थोडं इलिप्टिकल दिले. आता इथं पुढं काय केलं आहे त्यांनी, 2 साईडला चौकोन दिले, मध्ये थोडं इलिप्टिकल आहे. इथं 2 साईडला सर्कल दिले, मध्ये इलिप्टिकल आहे. इथं काय आहे, हे सारखं नाही तयार होते बघा. याचे जर मधून तोडलं तर 2 सारखे तुकडे तयार होतात. याला जर मधून तोडलं तर 2 सारखे तुकडे तयार होतील. याला पण जर मधून तोडलं तर 2 सारखे तुकडे तयार होतील. पण याला जर मधून तोडलं तर 2 सारखे तुकडे तयार होणार नाही, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं सर्कल आहे आणि पुढं काय झालं, तोच सर्कल ट्रायंगलमध्ये आहे. इथं ट्रायंगल आहे, पुढं काय झालं, तोच ट्रायंगल आता चौकोनामध्ये आहे. इथं समजा आयत आहे, मग तोच आयत पुढं काय गेला, चौकोनात निघून गेला. मग आता इथं जर हा चौकोन आहे, म्हणजे आता हा इथं जसा आयतमध्ये जाऊन तो आयतच राहिला, इथं जसा सर्कलच मध्ये गेला, इथं जसा ट्रायंगलच मध्ये गेला, तसं मग आता चौकोन मध्ये जायला पाहिजे होता, पण मध्ये काय इथं, तर हा सर्कलमध्ये आला आहे आणि चौकोन बाहेरच राहिला आहे, त्याच्यामुळे हे आपलं वेगळं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर वेगळं काय केलं आहे ते बघा आधी. 2 डॉट इथं पण आहे, 2 डॉट इथं पण आहे, इथं पण 2 डॉट आहे, इथं पण आहे. हा कम्प्लिटली डार्क आहे एक पार्ट, इथं पण कम्प्लिटली डार्क आहे, इथं पण कम्प्लिटली डार्क आहे, पण इथं तसं नाही आहे. तर इथं लाईन्स आहे आणि एक पार्ट मोकळा आहे. इथं लाईन्स आहे, बाकी सर्व बघा, बाकी सर्वमध्ये कम्प्लिटली डार्क आहे, पण इथं लाईन्स आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर राहील, वेगळं आहे त्याच्यामुळे. पुढचा प्रश्न बघूया 92. तर काय दिलं आहे आता, साधारण वरचीवर बघितलं ना, हे बघा इथं ट्रायंगल दिले आहे 2 सारखे, इथं पण ट्रायंगल दिले 2 जे की सारखे दिसतात, इथं पण ट्रायंगल दिलेले आहे 2 सारखे, पण इथं सारखं तर आहे, पण इथं ट्रायंगल नाही आहे, तर इथं काय
कर्वनी त्यांनी डायग्राम तयार केली, ही ऑलरेडी आपल्याला वेगळी डायग्राम दिसते, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर राहील. कारण बाकीच्या सर्वांमध्ये काय ट्रायंगल्स दिलेले आहे त्यांनी, ते पण सारखे. इथं ट्रायंगल नाही तयार झाला, हे आपलं योग्य उत्तर. आता याच्यामध्ये 4 आणि 5 हे बघा, इथं बघा लगेच कळतो आहे फरक. इथं स्टार आहे, इथं पण स्टार आहे, इथं पण स्टार आहे, पण इथं आहे का स्टार? नाही. त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर बघूया, बघा पहिल्या आकृतीत सर्कल आहे, मध्ये एक लाईन आहे. दुसऱ्या आकृतीत सर्कल आहे, 2 लाईन झाल्या. तिसऱ्या आकृतीत सर्कल आहे, मध्ये किती 1 2 3 लाईन झाला, म्हणजे 1 लाईन 2 लाईन 3 लाईन झाली. आता पुढच्या याच्यात मग 4 लाईन्स पाहिजे आपल्याला, आहे का त्या? 1 2 3 4, ॲक्च्युली 5 लाईन झाले, म्हणजे हा सिक्वेन्स फॉलो नाही करत आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे बघा, सर्कल बाहेरच्या बाजूला आहे आणि एक सर्कल मधल्या, त्याच्यामध्ये एक आकृती, मग त्याच्यामध्ये एक चौकोन आणि मग त्याच्यामध्ये परत एक सर्कल. आता तेच पुढच्या ऑप्शनमध्ये बघूया. इथं चौकोन एक, मध्ये सर्कल आणि मध्ये एक त्रिकोण आहे. इथं ते मागचं लॉजिक इथं फॉलो नाही झाले. तर इथं बघूया मग काय झालं आहे. इथं त्रिकोण बाहेर पण आहे आणि त्रिकोण मध्ये पण आहे आणि मध्ये एक सर्कल पण आहे. इथं झालं आहे का तसं? हे बघा, इथं पंचकोन बाहेर पण आहे, इथं पंचकोन मध्ये पण आहे आणि त्याच्यामध्ये एक आधी एक सर्कल आहे. म्हणजे या तिन्हीमध्ये लॉजिक फॉलो होतं आहे की जी बाहेर जे वर्तुळ आहे ते मध्ये पण आहे, बाहेर जो त्रिकोण आहे तो मधल्या बाजूला पण आहे, बाहेर जो इथं पंचकोन आहे तो मधल्या बाजूला पण आहे. पण इथं ते लॉजिक फॉलो नाही होते. बघा, इथं चौकोन आहे, मध्ये वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोण आहे, तिन्ही पण डायग्राम्स वेगळे आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे वेगळं. पुढचा प्रश्न बघूया. हा चौकोन इथं पण आहे, हा चौकोन इथं पण आहे, हा चौकोन इथं पण आहे, इथं पण आहे. ॲरो वरती जातो, ॲरो वरती जातो, ॲरो वरती जातो, ॲरो वरती जातो आहे. आता हे किती लाईन्स आहे बघा, 1 2 3 3 लाईन्स आहे, 1 2 3 लाईन्स आहे, 1 2 3 लाईन्स आहे. पण इथं किती 1 2 3 आणि 4 लाईन्स इथं झालं. हाच वेगळा ऑप्शन आहे, हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया 97. तर सर्व डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केले ना, तर हे बघा, ही जी सरळ लाईनवाला हा जो चौकोन आहे ना, मध्ये एक सरळ लाईन असलेला, पहिल्या ऑप्शनमध्ये एक आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये एक आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण एक आहे, पण चौथ्या ऑप्शनमध्ये ते 2 झालेले, म्हणजे ही ऑलरेडी आपल्याला वेगळी डायग्राम दिसते. किंवा तुम्ही अजून एक प्रकारे फरक बघू शकता. हे बघा, ही जे आहे, म्हणजे ज्या चौकोनांमध्ये किंवा आयतामध्ये जे डायगोनल आहे, इथं 2 आहे, इथं पण डायगोनल असलेले 2 आयत आहे, इथं पण डायगोनल असलेले 2 आयत आहे. ओके, पण तेच चौथ्या आकृतीत डायगोनल असलेला, म्हणजेच कर्ण असलेला एकच आकृती आहे, म्हणजे हीच आपली वेगळी आकृती येते, त्याच्यामुळे तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. ॲरो आहे, एक साईडला जातोय, ॲरो आहे, एक साईडला जातोय, ॲरो आहे, एक साईडला जातोय, ॲरो आहे, एक साईडला जातोय. मागं किती बघा, 1 2 3 आहे. इथं क ऑप्शनमध्ये पण बघा 1 2 3 आहे. ड ऑप्शनमध्ये पण बघा 1 2 आणि 3 आहे. पण तेच जर ब ऑप्शनमध्ये बघितलं 1 2 3 आणि 4 आहे, वेगळा आहे, तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे बघा, 1 2 3 ट्रायंगल एकमेकामध्ये. याचं जर बघितलं तर 1 2 3 आणि 4 चौकोन एकमेकाच्या मध्ये. इथं 3 होते, इथं 4 आहे. हां, आता इथं किती 1 2 आणि 3 सर्कल एकमेकाच्या मध्ये. इथं बघितलं तर 1 2 आणि 3, तर 3 चौकोन एकमेकाच्या मध्ये. इथं पण 3, इथं पण 3, इथं पण 3, पण इथं काय 4 एकमेकाच्या मध्ये, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर वेगळं आहे म्हणून. पुढचा प्रश्न बघूया. ॲरोज आहे दोन्ही साईडला, इथं पण ॲरोज आहे दोन्ही साईडला, इथं पण ॲरोज आहे दोन्ही साईडला, इथं पण ॲरोज आहे दोन्ही साईडला. मग वेगळं काय आहे? हे बघा, मध्ये इथं सर्कल आहे थोडा, इथं पण सर्कल आहे, ड ऑप्शनमध्ये पण सर्कल आहे. पण तेच जर या ऑप्शनमध्ये बघितलं तर या ऑप्शनमध्ये असं आहे, म्हणजे असं चौकोन तयार झालं आहे, त्याच्यामुळं हा आहे वेगळा, कारण तिथं नाही वर्तुळमध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघूया आता. त्रिकोण, इथं पण त्रिकोण आहे, क मध्ये पण बघा इथं एक त्रिकोण आहे, पण ड मध्ये तो त्रिकोण नाहीच आहे, म्हणजे ऑलरेडी हा वेगळा दिसतोय. तरी पण आपण बाकीचा चेक करून घेऊया. हा चौकोन आहे का इथं? आहे. हा चौकोन पण आहे, चौकोन इथं पण आहे. वर्तुळ आहे का इथं? आहे. इथं पण आहे, इथं पण आहे. पण हा इथं एक्स्ट्रा झाला आहे. इथं त्रिकोण, या आकृतीत त्रिकोण नाही आहे, बाकी सर्व आकृत्यांमध्ये त्रिकोण आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथं बघा 4 ॲरो जे बाहेरच्या बाजूला चालले, इथं पण 4 ॲरो जे बाहेरच्या बाजूला चालले,
इथं 3 ॲरोज आहे, बाहेरच्या बाजूला चालले. इथं 1 2 3 4 5 6 6 ॲरोज आहे, पण ते मधल्या बाजूला चालले, म्हणजे बाकीच्या डायग्राम्सपेक्षा याची परिस्थिती वेगळी आहे ॲरोजची. त्याच्यामुळे हाच आपला वेगळा ऑप्शन आहे, तेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 103. त्याच्यात वेगळं हे बघा, सर्कल सर्कल 2 सर्कल तर 4 आकृत्यांमध्ये. इथं पण सर्कल, इथं पण सर्कल, इथं पण सर्कल. हे मधलं पण बघा सगळ्याच ठिकाणी तसंच आहे. ओके, मग आता राहिलं डॉट्स. डॉट्सच वेगळे करू शकतो आपण. मग आता बघा, इथं डॉट, 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 इथं डॉट. चौथ्या आकृतीमध्ये बघा ड मध्ये इथं डॉट, इथं डॉट, इथं डॉट, इथं डॉट. म्हणजे हा जो पार्ट आहे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये डॉट आले, पण ये क आकृतीमध्ये बघा ते डॉट इथं नाही आता मधल्या बाजूला आले. ओके, म्हणजे ही आपली वेगळी आकृती, जे हेच आपलं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. 104. पहिल्या आकृतीमध्ये बघा असा एक अँगल दिलेला आहे, जो की 90 डिग्रीच्या आसपास आहे. हा अँगल बघा, हा पण असा 90 डिग्री म्हणजे काटकोनाच्या आसपास आहे. हा क बघा, याच्यामध्ये पण 90 डिग्रीच्या आसपास आहे हा अँगल, म्हणजे 3 अँगल जवळजवळ सारख्याच आहे. आणि हा चौथा बघा, हा अँगल खूपच छोटा आहे, म्हणजे हा अँगल वेगळा आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 105. हे बघा, हे तर सगळीकडे सेमच आहे. हे जे बॉक्स आहे हे 4ही आकृत्यांमध्ये सेमच आहे. मग राहिलं काय? डॉट्स. तर हे डॉट बघा, एक वरती, दुसऱ्याच्यात खाली, तिसऱ्यात वरती, चौथ्यात खाली. ब मध्ये बघा, पहिल्यात खाली, दुसऱ्यात वरती, तिसऱ्यात खाली, चौथ्यात वरती. आणि ड मध्ये बघा तेच, पहिल्यात वरती, दुसऱ्यात खाली, तिसऱ्यात वरती, चौथ्यात खाली, म्हणजे अल्टरनेट वरती खाली जाते. पण तेच जर क मध्ये बघितलं आपण, तर पहिल्यामध्ये वरती आहे ना खाली आहे, तर डायरेक्ट दुसऱ्या याच्यात वरती पण आहे खाली पण आहे, इथं पण वरती पण आहे खाली पण आहे, म्हणजे हीच डायग्राम वेगळी आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हे बघा, ट्रायंगल आहे, हे 2 लाईन्स दिले आहे, हे 2 लाईन्स दिले आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये पण बघा ट्रायंगल आहे, 2 लाईन्स दिले इथे, इकडे 2 लाईन्स, इकडे 2 लाईन्स. तिसऱ्या आकृतीमध्ये पण बघा तसंच आहे, इथे 2 लाईन्स, इथे 2 लाईन्स, इथे 2 लाईन्स. आणि चौथ्या आकृतीमध्ये बघा, इथे 2 लाईन्स, इथे 2 लाईन्स. आता इथे 2 लाईन्स आहे, पण इथं एक डॉट पण ॲड झाला आहे, जो की बाकीच्या आकृत्यांमध्ये नाही. स्टार तर आहे इथं, पण तो पण छोटा झालेला आहे, पण इथं डॉट दुसऱ्या आकृतींमध्ये नव्हता, तो इथे आहे, त्याच्यामुळे हेच आपलं योग्य उत्तर राहील. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एक वेळा आधी काय ट्रायंगलचं ऑब्झर्वेशन करूया. बघा, हा बघा इथं ट्रायंगल आहे, इथं पण ट्रायंगल आहे, बाकी सर्कल इथं पण आहे, इथं पण आहे, तसंच आहे. इथं पण बघा ट्रायंगल, ट्रायंगल, हे सर्कल, हे सर्कल. इथं पण बघा ट्रायंगल, ट्रायंगल, हे 2 सर्कल, हे 2 सर्कल. इथं पण बघा इथं बघा ट्रायंगल नाही बघा, इथं सर्कल आले दोन्ही बाजूला. पण हे 2 सर्कल तर आहे जसे तसे. मधल्या 3 लाईन्स पण आहे बघा सगळीकडे, मधल्या 3 लाईन्स पण आहे सगळीकडे. पण हे काय, बाकीच्या आकृत्यांमध्ये ट्रायंगल आहे आणि इथं काय सर्कल आहे, त्याच्यामुळे ही आपली वेगळी आकृती आहे, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 109. 109 मध्ये काय दिलं आहे? दिला एक चौकोन, त्याच्यामध्ये दिले 3 लाईन्स दोन्ही पण बाजूला. ओके, 3 लाईन्स दोन्ही पण बाजूला आणि मध्ये एक डार्क सर्कल. दुसऱ्या आकृतीत काय केलं बघू द्या, एक चौकोन, मध्ये एक डार्क सर्कल आणि 3 लाईन्स 2 बाजूला. आता इथं वरच्या बाजूला होता, इथं खालच्या बाजूला, एवढाच फरक आहे. त्याच्या पुढची आकृती बघूया. इथं बघा 3 लाईन्स आहे, मध्ये डार्क सर्कल आहे, पण या इकडच्या बाजूला 3 लाईन्स नाही त्या, तर इकडच्या बाजूला म्हणजे ऑपोजिट साईडला आली आहे ॲक्च्युली, म्हणजे 180 डिग्री फिरून अशा लाईन्स झालेल्या आहे इकडं. तेच जर चौथी आकृती बघितली, त्याच्यामध्ये पण 3 लाईन्स आहे, इकडं पण 3 लाईन्स आहे आणि मध्ये एक डार्क सर्कल आहे, म्हणजे वेगळी आकृती कोणती इथं? तर ही. का बरं? कारण इथे लाईन्स बघा एकमेकाच्या ऑपोजिट येऊन बसलेले आहे, डायरेक्ट मधला डार्क सर्कल आहे, म्हणजे हीच आपली वेगळी आकृती आहे. पुढचा प्रश्न बघूया. मध्ये काय दिलं आहे? ट्रायंगल दिलेलं आहे आणि त्या ट्रायंगलला 1 2 3 असे मध्ये नाव दिले, अँगलला दिलेले आहे, असं तुम्ही समजू शकता. दुसऱ्या आकृतीत काय केलं आहे? चौकोन दिलेला आहे आणि त्याला दिलं आहे 1 2 3 आणि 4. ओके, इथं काय दिलं आहे? पंचकोन दिलेला आहे. पंचकोन दिलेला आहे, पण त्यांनी आता इथं 1 पासून सुरुवात न करता 2 पासून सुरुवात केली. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे आणि इथं 6 आहे. म्हणजे ठीक आहे, हीच वेगळी आकृती आहे ती, तरी पण आपण एकदा पुढची बघून. इथं षटकोन दिला आहे. ओके, षटकोन दिला आहे आणि त्याला 1 2 3 4 5 6 असे योग्य प्रकारे नावं दिली. म्हणजे षटकोनाला 1 ते 6 दिलं आहे, चौकोनाला 1 ते 4 दिलं आहे, त्रिकोणाला 1 ते 3 दिलं आहे. पण इथं पंचकोन आहे, त्याला 1 ते 5 द्यायला पाहिजे होतं, तर 2 ते 6 दिलं आहे, त्याच्यामुळे हे वेगळं उत्तर आहे, त्याच्यामुळे हेच वेगळं ऑप्शन. पुढचा प्रश्न बघूया.
तर खालील गटातील विसंगत वाद्य ओळखा असले वाद्य दिले त्यांनी सरोद, सारंगी, सनई आणि तानपुरा. आता याच्यात एक वेगळं वाद्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग कसं काय ओळखायचं आहे बघा. सरोद असते अशी, त्याला असते अशी पिपाणी, आणि इथं काय होल्स असतात, त्याच्यावर बोटं ठेवले की बोटं वरती खाली केले की ते वाजतं. सारंगी पण तशाच प्रकारे असते. सारंगीवर पण अशा कीज असतात, अशा कीज असतात, त्या बोटांनी दाबायच्या असतात. सनईचं पण तसंच आहे. सनई पण अशी असते, वाजवायची असते. ओके, ती पण बोटांनीच वाजवायची असते. पण तानपुऱ्याचं कसं असतं, तानपुऱ्याचं असं काहीतरी असं असतं आणि त्यातला एक तार असते. ही तार काय करायला लागते, ओढायला लागते. म्हणजे हे बाकीचे वाद्य वेगळे, कारण त्याच्यावर काय बोट वरती खाली करायला लागतं त्याच्यामध्ये, पण ही तार आपल्याला ओढायला लागते. त्याच्यामुळे तानपुरा हे आपलं वेगळं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे तेच आपलं योग्य उत्तर आहे. तर हे लेक्चर पण इथं संपतं आहे. तर तुमच्या अजून याच्या पुढचे पण लेक्चर आपण सर्व पुस्तकातून बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला आवडत असेल तर बघत जा.